अहो एवढा जरी सुंदर सोहळा केला भांबरे कुटुंबानं, तुम्हाला काय वाटतं अख्खी भावकी चांगली म्हणन? 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, पैशाचा ओत आला कुठं तरी खर्चायचं नसतं रे दादा. हा नाही होतो. कुणी म्हणलं की नाही काय म्हणत थाट केला आणि पोराच्या वाढदिवसाला त्या शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणा. ते म्हणणार हा ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय करूच आहे का, मरल ना ती ठेवणारा. मी म्हणते चांगलं नाही बोलता आलं तर माणसाने शांत राहा. खरंच विनंती माझी, नको रे. निंदा सगळ्यात मोठं पाप आहे. ब्रह्महत्येचं पाप लागतं निंदेने. निंदकाचे घर असावे. लोकांनी करणं म्हणजे आपलं पुण्य, आपण करणं म्हणजे पाप आहे. लोकांना करणं, लोक आहेत ते गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, काही केली तरी म्हणतात बापरे याने बरी केली. आता कसं जगायचं महाराज? लोक आहेत ते. लोकांच्या मनावर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. माहिती माझी विनंती आहे, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही महाराज. कारण आणलेली स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळते, कारण जातीच ह्यांच्या नजरेमुळं. तुम्हाला कसं सांगू, लय अवघड आहे मग. पण हा जो कीर्तन सोहळा आहे ना, हा समाजासाठी किंवा वैभव आहे हे दाखवण्यासाठी नाही. हा जो कीर्तन सोहळा आहे ना, त्या यशच्या वृद्धिंगत आयुष्यासाठी आहे की जगाच्या मालकाचा आशीर्वाद त्याला मिळावा, नामचिंतनाच्या अधिकारावर त्याचं आयुष्य प्रफुल्लित व्हावं. आणि हा विश्वास तर संतांनी दिलाय. ज्यामुखी निधान पांडुरंग नामा म्हणे तया, ज्याच्या मुखात अगदीकपणे नकळत निदान म्हणजे कमीत कमी निदान एवढं तरी असं म्हणतो की नाही आपण, कमीत कमी मुखात देवाचं नाव जरी आलं, कानावर देवाचं नाव जरी पडलं तरी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांची वाच्यता आहे. हा सोहळा त्याच्यासाठी आहे. आणि ते गोड नियोजन केलंय. एकतर पावसाची प्रतिकूल परिस्थिती होती, मग पडतोय की याच्या हिशोबाने, पण देव परीक्षा बघतो. देव लय भारी. देव निस्ता आबाळ आणतो पण पाडीत नाही. आणि देवालाही विश्वास आहेच की जिथे त्याचं नाव आहे तिथे तो कसा त्रास देईल. मी एवढी फिरले म्हणजे आता एवढं या पावसाच्या वातावरणामध्ये कीर्तनं झाली ना, त्या हा पाऊस हेतून गाव आहे आपलं, हा गावाचं नाव वागळे. हा तरीच म्हणलं पत्रिकेवर डबल पट्टी कशी मारली, आधी वागळे असेल ना, ती खाली पट्टी नाही का मारली, ती काय पट्टी त्याच्यामुळेच मारावी लागली. असं द्या हरकत नाही. इथून 7 किलोमीटर वागळे गाव आहे, तिथून हे नामपूरमध्ये करायचं विधी लिखित असावं, इथेच व्हावं अशी देवाची इच्छा असावी, व्हावं ही देवाची इच्छा असावी म्हणून ते झालं. खरं निर्विघ्न पार पडतं हे काय कमी आहे. अहो तुम्हाला सांगते, आपल्याच धरणगाव जळगाव जिल्ह्यामध्येच इतका पाऊस पडत होता कीर्तनात, तरी त्यांची इतकी हट्ट होती कीर्तन करायचंच बाबा. हा कुठले त्याच्यानंतर बी आत्ता हो 8 दिवसापूर्वी महाराज आत्ता या इतकं आपल्या आत्ताच्या पावसाच्या याच्यामध्ये पण लय हट्टी माणसं नाही म्हणले करायचंच. व्यासपीठावर गेल्यावर पाऊस बंद झाला आणि ज्ञानेश्वरी माऊल्या म्हणल्या पडायला लागला. देव बी लय संयम देतो. देव आहे. मी विश्वासानं सांगते ना, मी या व्यासपीठावर आहे पांडुरंग परमात्म्याकडे हात करून सांगते, देव खरंच खूप साथ देतो. एकही कीर्तन माझं पावसामुळं कधी कॅन्सल झालं नाही. हा कसं कीर्तनाच्या आधी जर लोकांनी अविश्वास दाखवला नाही तर पाऊस पडतोय कॅन्सल करा तर होतं, पण तिथं गेल्यावर पावसामुळं माघारी यावं लागलं अशी शक्यता फार कमी. तो विश्वास माझा काय माहित आहे, कारण मला माहित आहे देवाच्या नामात एवढी ताकद आहे ना, वरुण राजा सुद्धा देवाच्या नामाच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही. सामर्थ्यवंतच तो थांबतो. खूप ताकद, मी प्रामाणिकपणे सांगते, खूप ताकद. एका वाक्यात सांगते. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं, माऊली देवाचं नाव देव करतं. अजून काय हवंय तुम्हाला? देव पहावया गेलो तेथे या ज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. अजून काय हवंय देवा? फक्त भजन करता आलं पाहिजे. दोन्ही हात. अहो सांगितलं त्याचा काहीतरी फायदा घ्या ना. हा मला माहित तुम्हाला थंडी वाजते पण हात दोन्ही वर कर प्रेमाने घेतले. ताठ हात वर म्हणजे मला काळजी नाही, मला भय नाही, मी निश्चिंत आहे परमार्थ करायला. जरा आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे. मी जिंदगीत भरपूर कोटाणी केल्यात. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची. मी माझं मी बघून घेईन कसं आहे तसं प्रेमाने दोन्ही. वा लक्ष्मी शारंग थर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखवाई पांडुरंगा
शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा राधा गोविंदा रघुमाई रखुमाई पांडुरंगा हो राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा एणवे असं द्या घेतले ते घ्या तुम्ही कुठं ऐकायला बसले तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची तुम्हाला म्हणलं ना प्रसिद्धीवर आहे रे सगळं कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकद माणसात नसते असं पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही भावना बघूनच देतो उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती भरला घनदाट सर्वा घटी राम सूर्यप्रकाशक हे एकदा कळलं तरी माझ्या देवा अशा व्यक्तिमत्वाची सेवा मला करता यावी पत्रात एवढंच दान दे देवा मुखात तुझं नाम असावं आणि ज्यांच्या मुखात तुझं नाव आहे त्यांच्या चरणाशी माझं मस्तक असावं एवढी कृतज्ञता ठेवलीस ना परिपूर्ण आहे मी फक्त भजन विठोबा रखुमाई अखंडितपणे यश ललित भामरे याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त पूर्ण भामरे कुटुंबियाच्या माध्यमातून रासदादा असतील त्यांचे वडील ललित दादा असतील या सगळ्यांच्या संयोजन आयोजनातून खरंच कौतुक आहे अहो मुलाच्या वाढदिवसाला कीर्तन करावं हा विचार येणं ही सुद्धा तुमच्या संस्कारांची पावतीच आहे की तुम्हाला हा विचार सुद्धा आला की हा कीर्तन सोहळा करावा म्हणून खरंच तुमचे मनस्वी आभार गोड नियोजन केलं अगदी सुंदर चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या पांडुरंग परमात्मा असंच त्या यशबळाला वृद्धिंगत करू ही माऊलींची प्रार्थना करते तो पुढे जाऊन मोठा होईल पैसा कमवेल नाव कमवेल हे तर ठीकच आहे हां पण तो आई बापाची जाणीव ठेवेल हा मात्र विश्वास मी तुम्हाला देऊ शकते कारण त्याच्या वाढदिवसाला कीर्तन झालं त्यामुळे खरंच त्याचे मनस्वी आभार सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य हरिभक्तपर्यंत मिलिंद महाराज असतील अगदी गोड सुंदर या जळगाव जिल्ह्याचं भूषण असतील महाराष्ट्राचं भूषण असतील अगदी गोड सुंदर कंठ ज्यांचा आहे जगाच्या मालकाची कृपा आहे कंठ गोड आहे हा हे तर भाग्य आहेच पण आहे ना त्यांचा स्वभाव फार नम्र आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मिलिंद महाराजांच्या अगदी म्हणत वारकरी संप्रदायात माणूस नम्र असला ना वैभव मिळवतोच मिलिंद महाराज म्हणजे अगदी नम्र स्वभाव व्यक्तिमत्व आहे त्यांचे मनस्वी आभार त्याचबरोबर आमचे गणेश महाराज असतील ज्यांच्याकडनं आम्ही संपर्कही केला अगदी गोड सुंदर पखावाज वाजवतात त्यांच्या देखील मनस्वी आभार त्यांच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा त्याचबरोबर हेमंत महाराज अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांचं वाजवणं आहे खूप वेळा त्यांनी माझ्या कीर्तनाला साथ केली पांडुरंग परमात्मा ज्यांच्यावर कृपांकित आहे त्याचबरोबर हरिभक्तपरायण मयूर महाराज अगदी गोड सुंदर पंकज महाराज पंकज महाराज चरणावर मयूर महाराज कुठे आहेत तरी चुकलंय माझं आहे की नाही पंकज महाराज अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला शिवनिर्मित असताना मृदंग
तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटांमध्ये आहे. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करू माऊलींच्या प्रार्थना करते. अगदी गोड सुंदर असणारी व्यक्तिमत्व आहेत. त्याचबरोबर हरिभक्त परायण सागर महाराज अगदी गोड सुंदर, ज्यांनी पहिली चाल सुद्धा अगदी गोड सामर्थ्याने गायली. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या अगदी गोड सुंदर कंठजन्य पण परमात्माने समर्पित केला. त्याचबरोबर हरिभक्त परायण राकेश महाराज, चरणावर साष्टांग दंडवत राकेश महाराजांच्या अगदी गोड सुंदर गायन ज्यांचे. त्याचबरोबर हरिभक्त परायण किरण महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण नरेंद्र महाराज, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही सगळे वृद्धिंगत असणारी मंडळी कीर्तनाला एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात. माऊली महाराज माऊली परिवार, काय गोड सुंदर नाव दिलं तो. अख्खं विश्व ज्या माऊलींचा परिवार आहे त्यांना तुम्ही नाव दिलं माऊली परिवार आहे. हे नाव देणं सुद्धा भाग्याचंच आहे दादा. त्याच्यामुळे विश्व माऊलींचं नाव असलेला हा परिवार, चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्यांच्या एवढ्या वृद्धिंगत असणारी ही मंडळी एवढ्या अगतिकपणे इथं उभी राहिली. चरणावर साष्टांग दंडवत. चोपदार दादा असतील, दोन्ही चोपदार दादांचे मनस्वी आभार. विनेकरी आई असतील, ताई असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. माऊली साऊंड सुरपाट, अगदी गोड सुंदर कीर्तनाला समर्पक असणारा आवाज सिस्टीमनी देणं. खरं सांगते परिपूर्ण कीर्तन हे सिस्टीमवर अवेलेबल असतं. कारण तुम्हाला सिस्टीम जर व्यवस्थित नाही लावता आली, सगळं डिपेंड त्याच्यावरच आहे. जर ते व्यवस्थित असेल तर कीर्तन गोड होतं. अगदी कीर्तनाला समर्पक असणारा आवाज तुम्ही दिला, खरंच तुमचे मनस्वी आभार. माऊली तुम्हाला असंच वृद्धिंगत करो. तुम्ही नाव माऊलींचं दिलंय ते करणारच आहेत वृद्धिंगत तुम्हाला, बरं का. त्याच्यामुळं आणि तुमची सिस्टीम कीर्तनालाच लागू महाराज. तुमचे मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने तुम्ही गोड आवाज दिलात. त्याचबरोबर सगळी मंडळी, तुम्ही हे कॅमेरेवाले दादा वगैरे सगळी, या लेन्समुळे आम्ही हां कैवल्य साम्राज्य यूट्यूब चॅनल इथे कीर्तन झालंय. खरंच या चॅनल्समुळे किंवा या यूट्यूबमुळे नाही म्हणलं तरी आमच्या प्रसिद्धीत यांचा वाटा आहे. कारण यांच्या लेन्समुळे आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. आणि बिचारे कॅमेरावाल्याचं इतकं अवघड असतं. हे अख्ख्या महाराष्ट्राचं फोटो काढतं, पण ह्याचंच फोटो कुठं घरात नसतो महाराज. ते जगाचं काढतं ना, याचं काढ कोणीच नसतं महाराज. ते क्या मेरा सब तेरा. त्याच्यामुळे हे सगळे कॅमेरेवाले खरं गोड असतात. यांच्यामुळं आम्ही प्रसिद्धीपर्यंत पोहोचतो. मनस्वी आभार यांचे सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या थंडीचं तुम्ही आलात. तुम्ही नाही आले तर आम्ही काय केलं असतं. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. वारकरी संप्रदायाची तुरा खांद्यावर सामर्थ्याने पेरवणारे वैष्णव आहात तुम्ही. तुम्हा वैष्णवांमुळेच हा वारकरी संप्रदाय वृद्धिंगत आहे, वैभवशाली आहे. आणि तुमच्याकडूनच आमच्याकडे आलेली ही पालखी आहे. माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठी असणारी माणसं तुम्ही, पण अगदीकपणे माझ्या सेवेला बसलात. तुमच्या या मनाच्या मोठेपणाला माझा साष्टांग दंडवत आहे, माझा शतशः प्रणाम आहे. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमा. सगळ्या मायमाऊल्या, सगळे वडीलधारी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सगळे टाळकरी, हे लहान लहान लेकरं या वयात इथं उभं आहेत. हेमंत महाराजांच्या संस्थेतील अगदी सुंदर हे स्वतःच्या ज्ञानाची पालखी यांच्याकडं सुपूर्त करतायत. हे या वयात इथं उभं आहेत ना, यांच्या संकटात पंढरीचा बाप यांच्या मागे उभा असतो. ह्यांना काळजी करायची गरज नसते. सगळ्यांच्या मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळी सेवा परमात्म्यासाठी समर्पित. पुन्हा एकदा भांबरे कुटुंबाचे मनस्वी आभार आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. ज्ञानेश्वरा